नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण एक आज व्हिडिओ बनवतोय की अशी मुलं ज्या मुलांचं म्हणजे आता नाही म्हटलं तर आपल्या ह्या एक्झामला एक 3.5 लाख काय गेले होते, फॉर्म गेले होते. मी असं पकडतो की ह्या एक्झामला एवढी मुलं तरी काय होती, प्रेझेंट होती. 3 लाख म्हणू शकतो आपण. किती लाख मुलांनी फॉर्म एक्झाम दिली असेल? 3 लाख. आता ह्या 3 लाखामधून किती सिलेक्शन होणार आहे? फक्त 10,000. किती होणार आहेत? 10,000 मेन्सला जाणार आहेत. मग बाकी 2,090चं काय? बघा याबद्दल कोणीही बोलत नाही. जसं की आपल्याकडे सक्सेस बद्दल खूप काही बोललं जातं, पण जेव्हा काय म्हणतात ना फेल्युअर येतं त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही, तेव्हा कोणी आपल्यासोबत नसतंय. सो लक्षात घ्या, मला ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवायचा आहे की ज्या मुलांचं या वर्षी काय होत नाहीये, कट ऑफ क्लिअर होत नाहीत, की जे बिलो स्कोर आहेत, एक म्हणतात ना 40च्या खाली वगैरे आहेत. मी जनरल कॅटेगरी म्हणतोय. ओके, 40, 35, 30 मध्ये आहेत किंवा त्याच्याही खाली आहेत. अशा मुलांसाठी हा आपला काय आहे व्हिडिओ आहे. ओके, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला काय समजेल आपण काय मिस्टेक करतोय. आपण दरवर्षी काय मिस्टेक करतोय जर आपला स्कोर ह्या रेंजमध्ये येत असेल किंवा आपला कट ऑफ क्लिअर होत नसेल. ओके, सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, पेशन्स ठेवा. हे असे दिवस आहेत की तुम्हाला काय ठेवण्याची गरज आहे? पेशन्स ठेवण्याची गरज आहे. एक दिवस असं येईल की तुमचंही सुद्धा काय असेल, नाव तुमच्या त्या लिस्टमध्ये असणार आहे, पण त्यासाठी तुमच्याकडे आता असतील ते लागतील ते पेशन्स. बघा ठीक आहे, 14 तारीख झालेली आहे. आता ग्रुप सी जर देणार असेल तर ठीक आहे, तुम्ही मेनचा अभ्यास चालू करा. हां, आणि पुढची एक्झाम आपल्या आता जी काही येईल ग्रुप सी, प्रिलिम सी, त्यासाठी जोराने काय करा, अभ्यास करा. ओके, जो जी तोडून अभ्यास करा. सो त्यासाठी काय ठेवा, तर पेशन्स. अजिबात हार मानू नका. जर तुमचा पहिला, दुसरा, तिसरा अटेम्प्ट असेल तर अजिबात हार मानू नका. ओके, नक्कीच तुम्हाला एक दिवस काय भेटेल, सक्सेस भेटेल. बिकॉज कसं असतंय ना, ज्यावेळी आपला अभ्यास एक सर्टन लेवलला येऊन पोहोचतो ना, जसं मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. तुम्हाला माहिती असेल बांबूचं बेट. जेव्हा आपण बांबूच्या बेटाची काय करतो, रोपण करतो, ते बांबूची मुळं आहेत ना अशी खाली पसरत असतात. कुठे पसरत असतात? अशी खाली पसरत असतात सुरुवातीला 1 वर्ष. आणि जशी ती परिपूर्ण इकडे काय होतात, पसरतात. आणि एकदा की जर ती वर यायला सुरुवात झाली की ती मग थांबत नाही. मग त्यांचा ग्रोथ काय होतोय, एवढ्या वेगाने होतोय की ते म्हणतात ना, 10 ते 15 दिवसामध्ये त्याची काय होते, ग्रोथ होते. तसा आपला अभ्यास असतो. लक्षात ठेवा, आपला अभ्यास पण जर तुमचा स्कोर जर 30, 40, 30 मध्ये जर तुम्ही स्टक असाल, तर लक्षात ठेवा आपण अजून कुठे आहोत, बिलो दी ग्राउंड आहोत. आपला आपण अभ्यास आपला कुठे चाललेला आहे. आणि जेव्हा तुमचा अभ्यास या सर्टन लेवलला येऊन काय होईल, टच होईल, त्यानंतर तुमचा आपोआप काय येईल, रिझल्ट यायला सुरुवात होईल. तोपर्यंत वेट करा. तोपर्यंत काय करा, वेट करा. तोपर्यंत पेशन्स ठेवा. ओके, आणि जर प्रामाणिकपणे अभ्यास कराल तर नक्कीच तुमची काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. तुम्हाला नक्कीच काय होणार आहे, एक दिवस तुमचा रिझल्ट येणार आहे. तोपर्यंत पेशन्स ठेवा. ओके, तो पहिली गोष्ट. तुम्हाला आता जे काही तुम्ही 14 तारखेला मिस्टेक केली आहेत की तुमचा स्कोर काय येतोय, 14 येतोय, सॉरी 30-40च्या दरम्यान येतोय किंवा 30च्या खाली सुद्धा येतोय, काही 20 मध्ये पण असतील. ओके, त्याची रिझन्स काय राहू शकतात? ओके, त्याबद्दल मला आज बोलायचं. एक 10 रिझन राहू शकतात. ती रिझन्स आपल्याला काय असेल ते आपण बघूया. ओके, पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, तर पेपर अनालिसिस करायचं आहे. पहिलं, हे सर्वात मोठी मुलं काय करतात, ब्लंडर करतात की एकदा पेपर झाला रे झाला की पेपर टाकून देतात, परत त्या पेपरला बघत नाही. आणि असं जर तुम्ही करत असाल प्रत्येक एक्झामच्या वेळी, कुठल्याही एक्झामच्या वेळी, तर तुम्ही काहीच इम्प्रूव्ह करू शकत नाही. लक्षात ठेवा. सो आता जो काय पेपर तुम्ही अटेम्प्ट केला असेल, 70 केला असेल, 80 केला असेल, काहींनी 60 केला असेल, काहींनी 50 केला असेल. मग जर मी समजा, मग काय करायचं, तुम्ही टोटल क्वेश्चन लिहून ठेवा. आपले टोटल क्वेश्चन सर्वांना माहिती आहेत. किती टोटल क्वेश्चन आहेत आपले असतात? इथे 10 असतात. जॉग्राफी 10 असतात. पॉलिटी 15, 15 असे, आणि इकडे 20. आता समजा तुम्ही ह्याच्यातले काही मुलांनी इथे 6 अटेम्प्ट केले असतील, इथे किती अटेम्प्ट केले असतील, तर जॉग्राफीचे 7 केले असतील, पॉलिटीचे 12 केले असतील, इकॉनॉमीचे 12 केले असतील, सायन्स टेकचे 10 केले असतील, करंट अफेअर्सचे कमी केले असेल तुम्ही जर जेवढा पेपर डिफिकल्ट होता, मॅथ्स रिजनिंगचे 10 केले असेल. आता ह्याच्यावर मला काय समजतं, तर मला अजून कुठे काम करण्याची गरज आहे, मला मॅथ्स रिजनिंगवर करण्याची काय आहे, गरज आहे. काय मला अटेम्प्ट तेवढा होत नाही जेवढा झाला पाहिजे. तर जेव्हा मी पुढच्या एक्झामला जाईन तेव्हा माझ्याकडे हा काय असेल, चार्ट असेल की हा तुला काय करायचं आहे, तर ह्या 10चे कसे 15 होतील. ओके, करंटचे तुमचे आता समजा, आता ह्याच्यामध्ये पण मला समजलं की माझे राईट फक्त ह्याच्यातले 5 आहेत. ओके, याचे जॉग्राफीचे 5 आहेत राईट. ओके, पॉलिटीचे 10 राईट आलेले आहेत. अटेम्प्ट एवढे गेले, 10 राईट झालेले. इकॉनॉमीचे 10 आलेले आहेत. सायन्सचे काय आलेले आहेत, तर 5 आलेले आहेत. करंट अफेअर्सचे फक्त 5 आलेले आहेत. आणि मॅथ्स रिजनचे पण त्याच्यामधले करेक्ट किती आले, 5 आलेले आहेत. ओके, आता मी असं पण ऐकले काही मुलं ह्याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का, गेस करून येतात की हे असं उत्तर, हे असं, आणि 90-95 सांगतात मी अटेम्प्ट केला. तो कसा केलेला असतो, तो असा केलेला असतो की हे उत्तर राहू शकते, हे उत्तर म्हणजे सोडवलं तर नसतं प्रत्यक्ष. सो लक्षात ठेवा. आता इथून जर तुम्हाला खरं काय करायचं आहे, तर हा
आता इथले राईट आले, तर रॉंग किती झाले बघा, इथे रॉंग झालेले आहे एक, इथे रॉंग झालेले आहेत दोन, इथे समजा राईट झाले तुमचे, रॉंग झाले तुमचे दोन. इकॉनॉमीमध्ये काय झालेले आहेत दोन. सायन्स आपल्या पॉलिटीमध्ये सायन्स टेकमध्ये 5 झालेले आहेत, करंटमध्ये 5 झालेले आहेत आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये 5 झाले. मला ह्याच्यावरून काय समजतं, तर मला इम्प्रूव्ह करण्यासाठी एरिया कोणते आहेत, तर हे मला इम्प्रूव्ह करायचे आहेत. मग जेव्हा मी पुढच्या एक्झामला जाईन ग्रुप बीला, तेव्हा मी कुठे इम्प्रूव्ह करणार आहे, तर 5 5 5 5 ह्या 3 सब्जेक्टमध्ये मला काय करायचे आहे, इम्प्रूव्ह करायचे आहे. तेव्हाच माझा स्कोर काय होणार आहे, वाढणार आहे. सो तेव्हाच तुम्हाला समजेल की मला ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायचे आहे, जेव्हा तुमच्याकडे असा डेटा असेल. आता ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन जे तुमचे राईट आले त्याच्यामध्ये असं असू शकतं, इथे एक क्वेश्चन तुम्ही गेस केला असेल, इथे 2 क्वेश्चन गेस केले होते, इथे 3 4 क्वेश्चन गेस केले होते, 3 क्वेश्चन गेस केले होते. इथे मी समजा 2 क्वेश्चन गेस केले होते, इथे मी काहीच क्वेश्चन गेस केलं होतं. जो काय केलं होतं तुम्ही काय केलं होतं, याच्या सोडवलं होतं. मॅथ्स रिझनिंग मध्ये 3 क्वेश्चन मी गेस केले होते. ह्याच्यावरून काय समजतं, तर मला इथे पण इम्प्रूव्ह करायची काय आहे, गरज आहे. मी एवढे गेस करू शकत नाही. याचा अर्थ माझी लॅक ऑफ काय आहे, रिव्हिजन आहे. 50-50 मध्ये सोडवले होते, लक्षात ठेवा. इथे गेसचं म्हणतोय मी. हे सर्व तुम्हाला काय करायला लागेल, मायक्रो अनालिसिस करावं लागेल. तेव्हा तुम्हाला तुमच्या मिस्टेक समजतील. तेव्हा मिस्टेक समजल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय करणार आहात, इम्प्रूव्ह करणार आहात. सो हा चार्ट मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवून, म्हणजे टेलिग्रामची लिंक तुमच्या इथे डिस्क्रिप्शन मध्ये असेल. हा चार्ट तुम्ही तिथे प्रिंट करा आणि तुमच्या काय करा, सोबत ठेवा. पुढचे ज्या काही तुम्ही एक्झाम द्याल, मेन्स असेल, जे काही एक्झाम द्याल, त्यावेळी तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने काय करा, अनालिसिस करा. आणि त्यानंतर तुम्ही ते एरिया ठरवा. आता समजा मी काय असं करेन माहितीये का, आता मला याच्यावरून काय समजतं, माझा जॉग्राफी मध्ये थोडंसं माझं काय आहे, त्यातल्या त्यात मला काय करायला लागेल, काम करायची गरज आहे. कशावर, हिस्ट्रीवर काम करण्याची गरज आहे, जॉग्राफीवर करण्याची आहे. हा ठीक आहे, पॉलिटी चांगला आहे, इकॉनॉमी चांगला आहे. ओके, अजून कशावर काम करण्याची गरज आहे मला, सायन्स. आणि मला हे समजलं की माझे ग्रे एरिया आहे, मला इथे वर्क करण्याची काय आहे, गरज आहे. अशा अशा पद्धतीने स्वतःला काय करा, अनालिसिस करा. ओके, आता काही रिझन सांगतो की तुमचा कट ऑफ क्लिअर न होण्याची काही कारण. ओके, आता पहिल्यांदा काय करतो आपण, अभ्यास केलाय पण तो योग्य अभ्यास केलाय का हे आपल्याला कळत नाही. आपण उगच काहीतरी वाचत राहतो, उगच काहीतरी. म्हणजे मी असं म्हटलं की काही मुलं अशी पाठांतर करत राहतात एक्झामच्या आदल्या दिवशी वगैरे. असं करायचं नसतं. आता आयोगाचा जो काही ट्रेंड आलेला आहे ना तुमचं, तर आयोग क्वेश्चन विचारायला लागले कन्सेप्च्युअल नॉलेज. तुम्ही इकॉनॉमीचे जर क्वेश्चन बघितले असेल ना, तुमच्याकडे कन्सेप्च्युअल नॉलेज असलंच पाहिजे. तुम्ही फॅक्च्युअल डेटा घेऊन किती म्हणतात तो त्याला लिमिट आहे. तुम्ही एवढे 100 क्वेश्चन फॅक्च्युअल डेटा करून काय करू शकत नाही, अटेम्प्ट करू शकत नाही. तुमच्याकडे बेसिक अंडरस्टँडिंग असलीच पाहिजे. आणि बेसिक अंडरस्टँडिंग येण्यासाठी तुमचं काय असलं पाहिजे, एक प्रॉपर काय असलं पाहिजे, तुम्ही त्या प्रोसेसमधून गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, जर न्यू ज्यांनी पहिलं अटेम्प्ट दिलंय ना, अशा मुलांनी थोडंसं मला काय करा, याला रिलेट करा. तुम्ही यातल्या कोणती गोष्टी स्किप केली तर नाहीये ना. तुम्हाला पहिली गोष्ट कशाबद्दल माहिती असलं पाहिजे, तुमचा सिलेबस बायट असला पाहिजे. काय बायट असला पाहिजे, सिलेबस बायट असला पाहिजे. सिलेबस झाल्यानंतर तुम्ही कोणीची काय वाचली पाहिजे, स्टेट बोर्ड वाचली पाहिजे. काय वाचली पाहिजे, स्टेट बोर्ड. आता स्टेट बोर्ड वाचून झाल्यावर तुम्ही पीवाय क्यू बघायचे. पीवाय क्यू बघून झाल्यानंतर तुम्ही रेफरन्स बुक वाचायची. रेफरन्स बुक झाल्यानंतर तुम्ही त्याच्या नोट्स काढायच्या. नोट्स काढून झाल्यानंतर तुम्ही त्याला काय करायचं, रिवाइज करायचं. रिवाइज करून झाल्यानंतर तुम्ही त्याला मॉक्स द्यायच्या. आणि अशा मॉक्स तुम्ही जेवढ्या द्यायचे, मी अनलिमिटेड म्हणतोय, मॉक्स द्या. त्याला अनालिसिस करा मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि काय करा, तुम्ही रिअल एक्झामला जा, रिअल एक्झामला. आता ह्याच्यातले जर तुम्ही एकही जरी स्टेप मिस करत असाल, तर तुमचा म्हणतात ना, मी असं म्हणणार नाही की पण पोस्ट मिळाला तुम्हाला डिले होणार आहे. एक जर तुम्ही स्टेट बोर्ड वाचली नसेल, याचा तुमचं बेसिक कच्चं आहे, तुम्हाला काहीच आयडिया नाहीये बेसिक मध्ये. ओके, तुम्ही जर पीवाय क्यू इग्नोर करत असाल, तर तुम्हाला समजणार नाही. पीवाय तो दीपस्तंभ आहे, दीपस्तंभ लाईट हाऊस आहे आपल्याकडे. कुठे जायचंय, कोणत्या मार्गाला आपल्याला जायचंय हे दाखवण्यासाठी पीवाय क्यू काम करत असतात. आता तुम्ही जर हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन बघत असाल, बघा गोपालकृष्ण गोखले, तेच थेम्स आहेत. लोकमान्य टिळक. ओके, प्रार्थना समाजावर कमी क्वेश्चन विचारला. महर्षी कर्वे, ह्याच ज्या थीम आहेत, फक्त क्वेश्चन विचारण्याचे पॅटर्न काय झालेलं आहे, बदललेलं आहे. पण आपल्याला जर आपलं बेसिक अंडरस्टँडिंग असेल, डीप रिडिंग असेल आपलं, तर असे क्वेश्चन टॅकल होतात. आपला कॉमन सेन्स तिथे लागतो. तो लक्षात ठेवा. ह्याच्या पुढे जे तुम्ही काम कराल ते ह्याच्यावर पण करा. नॉलेज बरोबर, नॉलेज हवंच आपल्याला, पण तुमचा गेस पण चांगला आला पाहिजे. तुमचं इलिमिनेशन टेक्निक पण काय असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. आणि तुमच्यासोबत काय असलं पाहिजे, कॉमन सेन्स असला पाहिजे. काय असला पाहिजे, कॉमन सेन्स असला पाहिजे. या 3 गोष्टी काय करा, क्रिएट करा. गेस, इलिमिनेशन टेक्निक आणि कॉमन सेन्स. आणि हे कशातून होईल, तर डीप रिडिंग. ओके, काय वाचायचं नाही जरी समजलं तर तुम्हाला काय होईल, तुमचा इथे रिझल्ट येण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. ओके, सो जो काय तुम्ही अभ्यास करतो तो योग्य दिशेने करता का ते बघा. आणि लक्षात ठेवा, मी ते शब्द लिहितो, तुमचा अभ्यास ना प्रायोरिटी वाईज असला पाहिजे. इथून पुढे लक्षात ठेवा, कसं असलं पाहिजे, माझा प्रायोरिटी टॉपिक्स पहिल्यांदा वाचता आले पाहिजे. म्हणजे मी हिस्ट्री जर घेतला, तर हिस्ट्रीमध्ये मला काय वाचता आलं पाहिजे, तर मी पहिले समाजसुधारक वाचन.
नंतर सामाजिक सुधारणा चळवळी वाचेल वगैरे, नंतर क्रांतिकारी चळवळी वाचेल, नंतर मी जाईन गांधी युगामध्ये. मी गांधी युगापासून सुरुवात करणार नाही. बघा प्लासी वॉरवर क्वेश्चन असतो का हो, नाही विचारत आहे क्वेश्चन प्लासी वॉरवर. पण मोर्ले मिंटो घ्या, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड घ्या, 1935चा कायदा घ्या, 1947चा कायदा घ्या, याच्यावर काय करतोय क्वेश्चन परत परत विचारतात. मग मला प्रायोरिटी समजली पाहिजे. काय समजली पाहिजे? प्रत्येक सब्जेक्टची प्रायोरिटी मला समजलीच पाहिजे. आता तुम्ही जर जॉग्राफीमध्ये गेलं तर नद्यांवर क्वेश्चन असतोच. मी जर सायन्समध्ये गेलो तर प्लॅन क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशनवर क्वेश्चन असतोच. मग हे प्रायोरिटी आहे माझी. मी हे पहिल्यांदा करेन, बाकी नंतर करेन. ओके, हे एक रिझन असू शकतो आपण योग्य डायरेक्शन मध्ये काय करत नाही, अभ्यास करत नाही. आता इथे पीवायक्यू आपण खूप इग्नोर करतो. आता पीवायक्यू जसे तसे रिपीट होत नाही, पण पीवायक्यू तुम्हाला काय सांगतात की अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होतात, ह्या टॉपिकवर क्वेश्चन फ्रेम होतात. आयोगाचं लक्ष ह्या टॉपिक्सवर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता ते वाक्य होतं बघा, कॅनिंग वगैरे, वेलस्ली वगैरे, अजून पुढे आपले ते लोकमान्य टिळक वगैरे, असे ते ठरलेले आहेत आयोगाचे एरिया, तिथे आयोग क्वेश्चन विचारतो. जसं मुझफ्फर खटला मागे शिवराम, तिथे लोकमान्य टिळक पण ऑप्शन होता, पण त्याचं उत्तर होतं शिवराम परांजपे. आता ते लोकमान्य टिळकांवर क्वेश्चन विचारलं त्याने. ओके, सो एमपीएससीचा प्रश्न पॅटर्न काय केलं, प्रश्न विचारण्याचा पॅटर्न आपल्याला आता समजला पाहिजे की जो आता चेंज झालेला आहे. 2026 पासून आयोगाचा पॅटर्न काय झालेला आहे. तुम्ही राज्यसेवेचा पेपर बघा आणि ग्रुप बीचा पण पेपर बघा, आणि ह्या दोन पेपरचा हे करून तुम्ही ग्रुप सी ला जा. ग्रुप सी ला ब्लाइंडली जाऊ नका, अदरवाईज हीच वेळ येईल जी आज आपण करतोय 2,90,000 मुलांवर. की आता ह्याच्यातून 2,90,000 एकदम बाहेर फेकले गेलेले आहेत. ओके, 10,000च मुलं काय होणार आहेत, मेन्सला क्वालिफाय होणार आहेत. ओके, म्हणजे हा रियालिटी आहे बघा, ब्रुटल आहे. एमपीएससी काय आहे, ब्रुटल आहे, लक्षात ठेवायचं. ओके, सो तुम्ही थोडीशी पीवायक्यू करा, वारंवार काय करा, बघत राहा, तुम्हाला तिथून आयडिया येईल. आता मॉक टेस्ट आपण देत नाही. पहिली गोष्ट, जर तुम्हाला 1 तासामध्ये जर एवढा अटेम्प्ट न्यायचा असेल 85-90चा, मी अशी काही मुलं बघितली ज्यांनी 60, 70, 80, 70 पर्यंत अटेम्प्ट केला. इनफ नाही आहे तो अटेम्प्ट, लक्षात ठेवा. इथे तुमचे जर 20 जरी रॉंग झाले, जेव्हा तुम्ही किती अटेम्प्ट करता, 70 किंवा त्याच्यापेक्षा कमी करता, तेव्हा तुम्ही 20 जरी तुमचे रॉंग झाले तरी तुम्ही काय करता, डेंजर झोन मध्ये येऊन जाता. 50 करेक्ट झाले, इथून भागिले जर 4 केलं तर 5, 45, पण डायरेक्ट 45 मध्ये आलात ना तुम्ही. मग जर तुम्हाला हा अटेम्प्ट 80, 85, 90 दरम्यान न्यायचा असेल तर त्यातला एकच मार्ग आहे, तो म्हणजे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट द्यायच्या, तुमचा स्पीड 1 तास लावायचा, आणि जो काय म्हणतात ना, जेवढा स्पीड वाढवता येईल पटापट पटापट पट, तिथे स्ट्रॅटेजी आखायची. हे करायचं, हे करायचं नाही, हे करायचं, हा स्किप करायचा आहे, हा सोडवायचा आहे. मग डिसिजन घेता आले पाहिजेत. मग तुम्ही पॅनिक होत नाही कुठे रिअल एक्झाम मध्ये. तो एक लक्षात ठेवा, इथून पुढे जेवढा काय तुमच्याकडे वेळ आहे ग्रुप सी ची एक्झाम येईपर्यंत, ओके, मॉक टेस्ट आहे, जेवढे देता येईल तेवढे मॉक टेस्ट आहे. भले तुम्हाला 500 रुपये, 1000 रुपये गेले तरी चालतील. कुठं विकत घ्यायचे असेल तर विकत घ्या. आपण करंट अफेअर्सवर खूप अवलंबित आहोत, म्हणजे आपण खूप डिपेंड आहोत. म्हणजे आता मुलांनी फक्त ना 2025-26 करून गेले होते, आणि हेच आयोग पकडतो ना, आयोग तुला तुम्हाला ट्रॅपमध्ये टाकलं. त्यांना माहिती आहे मुलं काय वाचतायत, आणि मुलांना जर आपल्याला फसवायचं असेल तर आपण मुलांना थोडंसं मागे घेऊन गेलं पाहिजे. तर मुलांना कुठे घेऊन गेला आयोग, 23, 24, 22 मध्ये पण घेऊन गेलेला आहे. आणि इथे क्वेश्चन केलं, त्यामुळे मुलं फसले, आणि मुलं अशी झाली की पॅनिकच झाली, अरे आता हे काय करायचं, हे कुठून आला क्वेश्चन, हा कुठून आला क्वेश्चन, हा तर आपण वाचलेला नाही. ओके, सो अशा पद्धतीने आयोग काय करतो, तुम्हाला जिथे आपला अभ्यास थांबतो तिथे आयोगाचे क्वेश्चन काय झालेले आहेत, फ्रेम झालेले आहेत, लक्षात ठेवायचं. सो आपल्याला थोडंसं तुमचं करंट अफेअर्स काय करायला लागेल, अजून मागे न्यावं लागेल. आता म्हणजे आपण 26 मध्ये आहात, तर तुम्हाला अर्ध 24, 25, 26 एवढं तरी करावं लागणार आहे. थोडंसं तुम्हाला आयडिया असलीच पाहिजे. म्हणजे आता मला असं वाटतं की 2026 चे जे काही करंट आहे ते 27 ला विचारलं जाणार आहे. रिव्हिजनची कमतरता, लक्षात ठेवा. आपण काय जर करत असाल तर कमी करतो आपण तर रिव्हिजन. आपण शेवटच्या दिवसापर्यंत आपण नवीन काहीतरी वाचत राहतो, नवीन काहीतरी. म्हणजे असं म्हटलं तर एक वाक्य माझं लक्षात ठेवा, जेव्हा आता समजा तुमची ग्रुप सी ऑगस्टमध्ये एक्झाम लागली, कधी एक्झाम लागली, ऑगस्टमध्ये, तर मी 7 जूनला जुलैला माझा अभ्यास काय करेन, नवीन अभ्यास काय करेन, स्टॉप करेन. इथून पुढचे दिवस फक्त आणि फक्त जेवढं काय मी वाचले तोच फक्त काय करेन, रिव्हिजन करेन. आणि असं जर केलं तरच ते माझे कन्सॉलिडेट होणार आहे, तेच मला गोष्टी आठवणार आहेत. अदरवाईज मला गोष्टी आठवणार नाही. मला आभास होईल तिथे, काय होईल, आभास समजतं ना, ब्लंडर, हे की ते 50-50 मी असं काही मुलं ऐकले की 50-50 येऊन अडकले होते. का? तर लॅक ऑफ रिव्हिजन. मी पुढे अजून एक तुम्हाला एक शब्द सांगेन, ऍक्टिव्ह रिकॉल करा. काय करा? ऍक्टिव्ह रिकॉल करा. प्रत्येक सब्जेक्टचं एक ब्लँक पेज घ्यायचं आणि आठवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जे काही आठवत ना, स्टेटमेंट लिहून काढा. म्हणजे जिथे आठवत नाही तिथे क्वेश्चन मार्क करा, आणि जेव्हा पुस्तक वाचायला जाल तेव्हा तुम्ही ते काय करा, रिकॉल करा, परत रिवाइज करा. कट ऑफ आपण डोक्यात घेऊन जातो आणि एक्झामला जातो. म्हणजे आता ह्यावेळी 51 होता, मागच्या वेळी 62.50 होता,
ओके, हे सर्व डोक्यात घेऊन आपण एक्झामला जातो, की ना की आपल्याला 100 क्वेश्चन विचार 100 क्वेश्चन माझ्या डोक्यामध्ये असतात. मग आपलं जेव्हा आपण टार्गेट 51 ठेवतो, मग येऊन पोहोचतो आपण 45. आपण टार्गेट ठेवतो 62, मग येऊन ते पोहोचतो 50-52. मग राहिला ICU मध्ये. आपण जेव्हा लक्षात ठेवा, आता मी ह्या मुलांचं खूप मला दया येते. आता कट ऑफ मार्केट आपल्या MPSCच्या याच्यामध्ये चाललंय की 47-49 दरम्यान काय राहू शकतो. कट ऑफ माझं सुद्धा म्हणणं आहे की ह्या दरम्यानच काय राहू शकतो, कट ऑफ राहू शकतो. आता मला मला सांगावं, ह्या दरम्यान जी मुलं असतील 47, 49, 48, ह्या मुलांची काय अवस्था असेल? यांना झोप लागणार आहे का पुढचे रिझल्ट येईपर्यंत? नाही ना. मग अशा ह्याच्यामध्ये आपण फसायचंच नाही. एक तर ठेवून द्या 50-55, टेन्शनच आहे. बिनधास्तपणे आपण काय करतोय, मेनचा अभ्यास करतोय, असं झालं पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. सो ह्या याच्यामध्ये जे आता अडकले असेल का, त्यांचा पण दोष नाही याच्यामध्ये. स्कोरच तसा आलेला आहे, पेपरच तसा होता. सो ह्या मुलं आता पुढे प्रत्येक दिवस एक एक दिवस काय करणार, युट्यूबला जाणार, कट ऑफ किती आहे, कट ऑफ किती आहे, कट ऑफ किती आहे. जो चांगला सांगेल त्याचा वावा करणार. ओके, जो वाईट सांगेल त्याला काय करणार, शिव्या देणार. सो अशी वेळ नाही आली पाहिजे. आपण मेंटल पीस आपण काय करतोय, घालवतो आपली स्वतःची. गेस मध्ये अति आत्मविश्वास आपला. आपण प्रत्येक गोष्ट गेस करायला जातो. सो प्रत्येक गोष्ट गेस करायची नसते. प्रत्येक पहिली गोष्ट तुम्ही आपलं नॉलेज अप्लाय करायचं. नॉलेज पण संपलं असेल तर आपण काय करायचं, थोडीसं इलिमिनेशन काढायचं. इलिमिनेशन पण नसेल तर कॉमन सेन्स वापरा थोडासा. कॉमन सेन्स पण नसेल तर मग शेवटला काय करा, गेस करा. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. पहिलं नॉलेज वापरा एखाद्या क्वेश्चन बद्दल, नंतर इलिमिनेशन बघा, नंतर कॉमन सेन्स ठेवा आणि शेवटला काय करा, गेस करा. ओके, पुढे मल्टिपल सोर्स सिंड्रोम. आता काही मुलं अशी आहेत ना, मी बघितले, ज्यांच्या पुस्तकातून तुम्ही लायब्ररीमध्ये गेलात ना, अशी 10-10 पुस्तकं एका वेळी ठेवलेली असतात. असं अजिबात करू नका. एक पुस्तक एका दिवशी तुम्ही काय करा, फॉलो करा, किंवा जेव्हा तो पिरियड असेल त्याचा अभ्यास, ते एकच पुस्तक सोबत राहू द्या आणि तुमच्या नोट्स. 10-10 पुस्तक म्हणजे दुसऱ्याला दाखवायला आपण अभ्यास करत असतो. सो एक सब्जेक्ट घ्या, एक पुस्तक घ्या, 10 वेळा रिडिंग करा. किती वेळा रीड करा, 10 वेळा रीड करा. पण 10 पुस्तकं एक वेळा रीड करू नका. काही आउटपुट निघणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो. जर तुमचं रिझल्ट येत नसेल तर रिझन हे राहू शकतं की आपण खूप सारे रिसोर्सच्या मागे धावतो. नवीन आलं पुस्तक मार्केटमध्ये, का याचं रिझन सांगतो. आपलं ते पुस्तक स्कॅनच होत नाही माइंडमध्ये. आपण जे काही चॅप्टर वाचतो ना, ते स्कॅनच होत नाही पुस्तक. लक्षात ठेवा, जो चॅप्टर तिथून जिथून वाचले आपण, मग ते आठवतच नाही ना एक्झामला. कसं आठवणार, आम्ही 10 ठिकाणी वाचलंय ते, कुठलं आठवेल. लक्ष येते. सो मल्टिपल सोर्स वापरू नका. प्रत्येक सब्जेक्टसाठी एक बुक घ्या आणि त्याला मल्टिपल टाइम काय करा, रिव्हिजन द्या. ओके, मानसिक दबाव आणि परीक्षा दिवसातील चुका. बघा हे आता होतं, ऑब्विसली होतं. लक्षात ठेवा, आपण सोपे सोपे क्वेश्चन रॉंग करून आलेलो असतो. काय एन्झायटी असते, एक तासाचा प्रेशर असतो, फॅमिली प्रेशर असतो, खूप सारे एक्सपेक्टेशन आपण घेऊन एक्झामला गेलेलो असतोय. सो ह्याच्यावर थोडंसं कंट्रोल करा. आपल्या माइंडला कंट्रोल करा. लक्षात ठेवा, चक्क आपल्या माइंडने आपल्याला काय केलेलं आहे, फसवलेलं असतं एक्झाममध्ये. आपल्या चुकीचं आन्सर आपल्या माइंडने सांगितलं असतं. का आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आपण माइंडला आपण फोकस केलं नव्हतं. आपल्या माइंडला आपण कंट्रोल केलं नाही. सो ह्या माइंडला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं मेडिटेशनवर भर द्या. आपल्या हॅबिट्स सुधारा पुढे जाऊन. ओके, सकाळी उठण्याची सवय जर 6ची असेल तर 6 वाजताच उठा. 11 वाजता झोपा. ओके, मोबाईल घेऊन न झोपण्याचा ती पद्धत असेल तर सोडून द्या मोबाईल घेऊन. ओके, काही हॅबिट्समध्ये आपल्याला सुधारणा करावीच लागेल. तुमची हेल्थस्टाईल बदला थोडीशी, वर्कआउट करा. ओके, आपल्या म्हणतात फिजिकल वर्कआउट आपला झाला पाहिजे, तेव्हा तुमची मेंटली तुम्ही काही फिटनेस थोडंसं म्हणतात स्ट्रेंथ येईल. ह्या गोष्टी करा. मोबाईल अवॉइड करा. ओके, कारण का आपण कचरा भरतो, लक्षात ठेवायचं. जनरली आपला हे मी जर माइंड पकडलं तर आपलं जे माइंड आहे ना, ऍक्च्युली असं म्हटलं जातं की 100% कशाने भरलेलं पाहिजे, जर आपल्याला ही एक्झाम काढायची असेल तर MPSCने. पण आपलं 50% तर बाकीच्याच गोष्टी असतात. व्हॉट्सअप, युट्यूब ह्याच गोष्टी फीड असतात. बाकीचे एक्झाम आपले जे आपण जे काही वाचतो ते कसं लक्षात राहिलो, नाही लक्षात राहणार. 100% आपण जागाच ठेवतच नाही त्या ह्याच्यासाठी. आपण जे काही वाचणार आहोत ना 7 सब्जेक्ट, बाकीच्या गोष्टी युट्यूब, इन्स्टा इथे आपण व्हिडिओ बघून आलेलो असतो, ते डोक्यात चाललेलं असतं आणि वाचायला जातो. होणार नाही, लक्षात ठेवा. पुढे स्पर्धेचं वास्तव कमी लेखलं. आपण बघा, मी म्हणतोय बघा, 3.5 आपली स्पर्धा पहिली गोष्ट आपल्या स्वतःची आहे. पण एवढी लोक काय करतात, मुलं अभ्यास करतात, 3.5 लाख मुलं. आता अजून याच्यामध्ये भर पडेल. ओके, सो इझी नाहीये. ओके, त्या पद्धतीने काय करतोय आयोग, आपल्या पेपरची काय करतोय, डिफिकल्टी लेवल काय करतोय, वाढवतोय. ओके, लक्षात ठेवा, अभ्यास करणारे भरपूर आहेत विद्यार्थी. तो डिफिकल्टी लेवल वाढण्याचं कारण काय आहे, तर दिवसेंदिवस रिसोर्स वाढत चाललेले आहेत. लोकांकडे डेटा खूप सारा आलेला आहे. सहज सांगू शकतात ना. आता म्हणून बघा, आंबेडकर, महात्मा फुले याच्यावर आयोग क्वेश्चन विचारत नाही, शाहू महाजन क्वेश्चन विचारत, कारण काही मुलांना माहिती आहे, त्या आयोगाला पण माहिती आहे, की सर्वांना याची आयडिया आहे. आपण याच्यावर जर क्वेश्चन काढले, वृत्तपत्र वगैरे बघा, ते सोपे सोपे क्वेश्चन आयोगाने आता काय केलेले आहेत, ते म्हणतात आपल्या याच्यातून काढूनच टाकलेत, की ते विचारतच नाही आयोग आता. ओके, सो लाखो विद्यार्थी बसतात, काही मार्क्सचा फरकच काय करतो निकाल. आता मी तुम्हाला सांगतो, हा मार्क्स आता जे अडकले असतील ना मुलं, ते ह्याच्यामध्ये अडकले असतील स्कोर त्यांचा 40 ते 47.
आता काहींनी ज्यांनी व्यवस्थित गेस लावला असेल, एनिमेशन केलं असेल, टाइम मॅनेजमेंट केलं असेल, तेच मुलं 50च्या काय असणार आहेत, वरती असणार आणि त्यांचाच कट ऑफ काय असेल, क्लिअर झालेला असेल. तर मला एवढंच सांगायचं आहे, थोडंसं काय करा, जो काही तुम्ही आता ज्या काही मिस्टेक झाल्या असतील त्या स्वतःला त्याच्यावरच काम करा. तुम्हाला नक्की तुमचं काय भेटून जाईल, रिझल्ट भेटून जाईल. शेवटला एवढंच सांगतो, जरी तुमच्याकडे 1% चान्सेस असेल तरी फाईट करा. लेट्स फाईट, गिव्ह अप करू नका, अजिबात गिव्ह अप करू नका. ओके, एक दिवस मला नक्की काय भेटेल, यश भेटेल. आता इथे काही अशी मुलं असेल त्याबद्दल मला खरंच खूप म्हणजे असं म्हणतात ना वाईट वाटतं, की जे एज बार झाले असेल, अशा पेपर जर आला असेल, एज बार झाले असेल, काहींचं वय निघून गेलं असेल, तर अशासाठी मला सॉरी वाटतं. बट ठीक आहे, ज्यांच्याकडे अजूनही वेळ आहे त्यांनी अजिबात म्हणतात ना डिले करू नका, लगेच अभ्यासाला लागा. थोडंसं पाहिजे 2-3 दिवस फिरून या आणि परत बॅक ऑन स्टडी आणि त्याच जोराने काय करा, अभ्यास करा आणि पोस्ट घ्या. ओके, पुढची 30-35 वर्ष जर आपल्याला काय करायची, सेट करायची असेल, पूर्ण लाईफ सेट करायची असेल, तर आता मेहनत घ्यायची काय आहे, वेळ आहे. आता कुणाशी टाइमपास करू नका, कुणाशी बोलायला जाऊ नका, कुणाशी म्हणतात ना गप्पा मारायला जाऊ नका. ओके, सो आपण इथे थांबूया. आय होप तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.